पश्चिम बंगाल देशातील एक असे राज्य ज्याने आपल्या भूतकाळात रक्तरंजित इतिहास पाहिला आहे। या राज्याने देशाला सर्वाधिक स्वातंत्र्यवीर आणि क्रांतिकारक दिले। नेताजी सुभाषचंद्र बोसपासून तर रवींद्रनाथ टागोर आणि स्वामी विवेकानंदांपर्यंत अनेक महान व्यक्तिमत्व याच बंगालच्या भूमीमध्ये घडले। श्यामाप्रसाद मुखर्जी ज्यांनी जनसंघ पक्षाची स्थापना केली ते देखील बंगालमधील होते। मात्र असे असून देखील बंगाल राज्यात भाजपला आपली सत्ता स्थापन करण्यात तब्बल 78 वर्षे लागली। एकेकाळी डाव्यांच्या वर्चस्वाखाली असलेले बंगाल नंतर ममता दीदींच्या ताब्यात गेले आणि आता मात्र शेवटी भाजपने तिथे आपला झेंडा गाळलाय। राजकीय विश्लेषकांनुसार बंगालमधील भाजपच्या विजयाला अनेक कारणे सांगितली गेली, पण यात सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे या निवडणुकीत हिंदू आणि मुस्लिम मतांचे झालेले ध्रुवीकरण। या निवडणुकीत हे सर्व अगदी उघडपणे दिसून आले। तर नेमक्या कोणत्या कारणामुळे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच या निवडणुकीत एवढ्या मोठ्या प्रमाणात धार्मिक मुद्द्याचा वापर केला गेला? आता यामुळे धर्माच्या नावावर केले जाणारे राजकारण वाढत आहे का? तर चला बंगाल विधानसभा निवडणुकीतील या आश्चर्यकारक निकालाबद्दल सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, सध्याच्या बंगाल विधानसभा निवडणुकीवर संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते। एकीकडे भाजपने बांगलादेशी घुसखोर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणुकीचे रणशिंग फुंकले, तर दुसरीकडे ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने आपले सेक्युलर धोरण पुन्हा एकदा जनतेसमोर मांडले। बंगालमध्ये जवळपास 30हून अधिक वर्ष डाव्यांची सत्ता होती। या काळात बंगालमध्ये अनेक प्रकारच्या हिंसा घडल्या। ममता बॅनर्जी या सर्व प्रकाराविरोधात रस्त्यावर उतरल्या, जनतेसाठी आवाज उठवला आणि बघता बघता बंगालच्या राजकारणातील एक मोठ्या चेहरा म्हणून ममता बॅनर्जी यांचे नाव पुढे आले। 2011च्या निवडणुकीत ममता बॅनर्जींनी माती, माणूस आणि देश या नाऱ्यावर बंगालची विधानसभा निवडणूक जिंकली। यानंतर संपूर्ण राज्याला विश्वास झाला की आता बदल घडणार। पण एकेकाळी डाव्या पक्षातून गुंडगिरी करणारे नेते आता ममता बॅनर्जींच्या पक्षात येऊन बसले आणि परिस्थिती जैसे थे झाली। तृणमूल काँग्रेसच्या तब्बल 15 वर्षांच्या कार्यकाळात ममता बॅनर्जींनी अनेक वेळा मुस्लिम तुष्टीकरण राजकारणाचा अवलंब केला। बांगलादेशमधून अनेक अवैध घुसखोर याच काळात बंगालमध्ये येऊन शिरले आणि दाखल झाले। या संदर्भातील आरोपानंतर संपूर्ण देशभर SIR प्रक्रिया राबवली गेली। या निवडणुकीत भाजपने अगदी उघडपणे हिंदुत्ववादी भूमिका पुढे मांडली। बंगालमधील भाजपचे सर्वात मोठे नेते असणारे सुवेंदू अधिकारी माध्यमांशी बोलताना उघडपणे म्हणाले की मी हिंदूंच्या मतांनी निवडून आलोय, म्हणून मी हिंदूंसाठीच काम करणार। म्हणजे भाजपने या निवडणुकीत अगदी स्पष्टपणे फक्त हिंदू मते मिळवण्याचा प्रयत्न केला। तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने बंगालीच्या मुद्द्यासह मुस्लिम मते आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला। मात्र SIR प्रक्रियेमुळे कमी झालेले मुस्लिम मतदार सोबतच हिंदू मतांचे एकत्रित पद्धतीने झालेले ध्रुवीकरण हे सर्व भाजपच्या पथ्यात जाऊन पडले। तर चला खुद्द ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी 70% हिंदू मतदार होते, त्याचप्रमाणे 30% मुस्लिम मतदार होते। पण या मतदारसंघातील सर्व बंगाली आणि बिगर बंगाली हिंदूंनी एकत्रितपणे भाजपला मतदान केले, तर मुस्लिम मतदान ममता बॅनर्जींच्या पारड्यात जाऊन पडले। हिंदू बहुसंख्य मतांचे झालेले ध्रुवीकरण याचा मोठा फायदा भाजपला झाला, तर ममता दीदींची रणनीती पूर्णपणे फेल झाली। आता बंगाल विधानसभा निवडणुकीत खेळले गेलेले हे धार्मिक राजकारण सध्या संपूर्ण देशभरात चर्चेचा मुद्दा बनलाय। पण मित्रांनो, धार्मिक मुद्द्यावर कोणत्याही समुदायाची मते अशा प्रकारे स्वतःकडे खेचणे हे या देशातील बदलत्या राजकारणाचे स्वरूप दर्शवते। पण एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे की राजकारणात धार्मिक मुद्द्यांपेक्षा विकासाच्या मुद्द्यांना महत्त्व दिले तरच देशाची प्रगती होऊ शकते। म्हणूनच एक जागरूक मतदार म्हणून आपण सर्वांनी धार्मिक मुद्द्यांपेक्षा विकासाला प्राधान्य देणारे लोकप्रतिनिधी आणि पक्ष निवडणे आता आवश्यक झाले आहे। मित्रांनो, बंगाल विधानसभा निवडणुकीत निर्माण झालेल्या या राजकीय परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या बोलमेटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।